वाहन खरेदी करताना अनावश्यक खर्च टाळा. मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांचे कान टोचले. शासकीय अधिकारी महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विशिष्ट नंबरचा आग्रह सोडावा. शासकीय वाहनांसाठी विशेष नंबर मिळणार नाही. राज्य वाहन आढावा समितीच्या मान्यतेनं वाहन मिळणार. राज्यामधील 434 आयुर्वेदिक औषध उत्पादक संस्थांची तपासणी मोहीम. अन्न आणि औषध विभागाकडून तपासणी मोहीम. त्रुटींमुळे 10 संस्थांचे परवाने कायमस्वरूपी रद्द, तर 135 संस्थांना कारणे दाखवा नोटीस. सिडकोची ईडब्ल्यूएस घटकांसाठी नवीन गृहनिर्माण योजना. 4779 घरांसाठी 15 ऑगस्टपासून ऑनलाईन नोंदणी. तळोजा, कळंबोली, खारघर परिसरात घरं उपलब्ध. योजनेतील काही घरं दिव्यांग अर्जदारांसाठी राखीव. डोंबिवलीमधील शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये अल्पवयीन मुलीच्या प्रेग्नन्सी टेस्टवरून खळबळ. रुग्णालयामध्ये 3 वेळा प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह, मात्र खासगी रुग्णालयामधील तपासणीमध्ये टेस्ट निगेटिव्ह आल्याचा दावा. नगरसेवकाच्या आरोपानंतर पालिका आयुक्तांकडून चौकशीचे आदेश. आता मेडिकलमधून 1 गोळी हवी तर 1च मिळणार. तुकाराम मुंढेंचा मेडिकल स्टोअर्सना इशारा. एखाद्या औषधाच्या स्ट्रीपमध्ये 10 गोळ्या असतील आणि ग्राहकाला केवळ 5 गोळ्यांची गरज असेल तर त्याला आवश्यक तेवढ्याच गोळ्या देणं अपेक्षित. सक्ती केल्यास संबंधित मेडिकल स्टोअरवर कारवाईची शक्यता. टीटी पेपरफोडी प्रकरणामध्ये आणखी एकाला अटक. सोलापूरमधील पोलीस प्रशिक्षण संस्था चालक प्रकाश पवारला अटक. आरोपींना विद्यार्थ्यांची कागदपत्र पुरवल्याचा आरोप. प्रकाश पवार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारी अकॅडमी चालवत होता. पालघरच्या डहाणू तालुक्यामधल्या धुंदलवाडीमध्ये वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून मृतदेह घेऊन जाण्याची वेळ. नदीपात्रातच शासनानं बांधली स्मशानभूमी. पावसाळ्यामध्ये मृतदेह जाळण्यासाठी लाकडंही नाहीत. नदीच्या पलीकडे जमिनीमध्ये मृतदेह पुरण्याची वेळ. नदीपात्रामध्ये साको बांधण्याची मागणी. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुखांची अखेर बदली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटलांच्या मागणीची दखल. महामंडळाचे एमडी विजयसिंह देशमुख हे मराठा द्वेषी अधिकारी असल्याची टीका नरेंद्र पाटलांनी केली होती. गोकुळ दूध संघाच्या निवडणूक मुदतवाढीला सुप्रीम कोर्टाचा नकार. येत्या 60 दिवसांमध्ये निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे कोर्टाचे आदेश. निवडणुकीची प्रारूप मतदार यादी जाहीर न केल्याबाबत कोर्टाची नाराजी. आता पाहूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. मुंबईमध्ये दुधात भेसळ करून अमूल दुधाच्या नावानं विकणाऱ्या टोळीला अटक. मुंबई गुन्हे शाखेची कारवाई. वसईच्या कंपनीमध्ये अमूलच्या बनावट पिशव्या तयार करण्याचा कारखाना आरोपीनं उभारला होता. 4 जणांना अटक. पुणे ते मुंबई अवघ्या 30 मिनिटांमध्ये अवयव पोहोचला. पुणे एअरपोर्टवर करण्यात आला ग्रीन कॉरिडॉर. अवघ्या 30 मिनिटांमध्ये फ्लाईटनं रिलायन्स हॉस्पिटलमध्ये अवयव पोहोचवला. नाशिक शहरामध्ये 5,000पेक्षा अधिक खड्डे बुजवल्याचा मनपा आयुक्तांचा दावा. खड्डे भरण्यासाठी कोल्ड मटेरियल आणि उच्च दर्जाच्या खडीचा वापर केल्याचा दावा. रोज रात्री खड्डे बुजवण्याचं काम सुरू असल्याची माहिती. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये 13 ऑगस्ट ते 13 सप्टेंबर दरम्यान व्हीआयपी दर्शन बंद राहणार. श्रावणामध्ये भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता देवस्थानचा निर्णय. दिवसभरात ठराविक वेळेमध्ये फक्त 20 व्हीआयपींची दर्शन व्यवस्था होणार.